सराफावर हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, 11 लाखाचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरूळ इथं सराफ व्यावसायिकावर मारहाण करून लुटमार करणाऱ्या दरोड्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं उघडकीस आणत 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 मार्च 2026 रोजी रात्री सांगरूळ इथं लक्ष्मी ज्वेलर्सचे व्यावसायिक तेजाराम माळी हे दुकान बंद करून घरी जात असताना स्मशानभूमीजवळ अज्ञात आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर हातपाय बांधून त्यांच्या ताब्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे रंकाळा परिसरातील पतवडी घाट इथं सापळा रचून पोलिसांनी प्रवीण उबाराम माळी राहणार कोल्हापूर आणि खुशबू जशराज परमार राहणार राजस्थान या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींनी लुटलेले दागिने वितळवून सोन्या चांदीच्या लगडीत रूपांतर केल्याचं समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून 51 ग्रॅम सोन्याची लगड, 119 ग्रॅम चांदीची लगड तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकलींसह एकूण 11,18,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्हा हा पूर्वनियोजित पद्धतीने केल्याचं तपासात निष्पन्न झालं असून आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीनं दुकानात रेकी करून हा दरोडा टाकल्याचं उघड झालंय. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार महेश पाटील, हिंदराव केसरे, संजय कुंभार, संतोष बर्गे, रोहित मर्दाने, वैभव पाटील, प्रदीप पाटील, सागर माने, अमित सरजे, अरविंद पाटील, संजय पडवळ, संजय हुंबे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रज्ञा पाटील यांनी सहभाग घेतला. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.